काढायचंय आपल्याला. या आता एवढं तूप काढितो ना, म्हणजे हा चमच्याने आपण चमच्याने तूप काढित होतो किंवा मिक्सरच्या भांड्यात काही सुद्धा न वापरता एकदम झटपट 1 मिनिटामध्ये आजीच्या पद्धतीने आपण आता तूप काढायचं ना, तूप काढू. आता ही एवढी अशी साई झालेली आहे आणि आता त्याचं आपल्याला तूप काढून घ्यायचं आहे. आता त्यासाठी आपल्याला म्हणजे चमचा नाही काही म्हणजे काहीच लागत नाही, फक्त आपल्याला हा प्लॅस्टिकचा डब्बा लागतोय. आता या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये कसं तूप काढायचं ते पण आपण बघू. आता हे सगळ्यात आधी त्याच्यात तूप काढायचं, याच्यात एवढं भरून. आता आजीने या डब्यामध्ये साई टाकायला लावलेली मला आणि मी सगळे साई या डब्यात टाकून घेते. आता ही 8 ते 10 दिवसाची साई आहे आणि मी ज्यावेळेस मलाही टाकतो ना त्याच वेळेस मी याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे. त्याच्यामुळे काही न टाकायचं, ना दही न लिंबू काही न टाकता आपण आज फक्त या प्लॅस्टिकच्या डब्याच्या साह्याने तूप काढतोय. आता त्याच्यातच हे धुवून घ्यायचंय आणि थोडंसं एकदम थोडंसं पाणी टाकायचंय. आता पाणी टाकून घ्यायचे थोडं. एक भांडं धुवून आणि टाकू त्याच्यात. आता ज्या भांड्यात मलाई टाकली ना त्याच्यामध्ये थोडीशी साई त्याच्यात टाकली आहे, पण थोडीशी शिल्लक होती म्हणून मग आजी ते भांडं धुवून आणि पाणी टाकते आजी. अजून थोडंसं पाणी घ्यावं लागेल. आता आजीने थोडंसं अजून पाणी घ्यायला लावलंय. मग आजी पुन्हा ते धुवून घेत आहे. आजी म्हणजे 1 कण सुद्धा आपलं लोणी किंवा तूप अजिबात वाया न जाता म्हणजे 1 कण सुद्धा आणि कमी मलाईमधून जास्त तूप कसं काढायचं ते आजी दाखवणार आहे आपल्याला. आता हे आजीने लावायला लावलं मला. आता ह्या डब्यात वतून आजी कसं तूप काढतात ते पण पाहू. बघा आजीने असं हलवून घेते आधी, म्हणजे जी पाणी टाकलेलं आहे पाणी आणि मलाई ती सगळं मिक्स व्हावा व्यवस्थित म्हणून आजी सगळं आधी या पद्धतीने हलवायचं आहे. आणि प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये तूप कशा पद्धतीने काढायचं ते पण आजी दाखवतीलच आपल्याला. आधी साई आणि जे पाणी टाकलेलं आहे थोडंसं ते मिक्स केलेलं आहे आजीने. बघा आता आजीने स्टेप बदललेली आहे. आधी म्हणजे फक्त उभा डबा घेतला आणि असं मिक्स केलं. आता या पद्धतीने आपण ज्या पद्धतीने पळपट मसाला वाटतो ना त्या पद्धतीने आजीने हे केलेलं आहे. हे बघा असं बघा आजीने पुन्हा स्टेप बदललेली आहे. आता आजीची थोडीशी ताकद कमी पडते. आता मी हलवते. आता आजीने सांगितलंय का असं चालवायचं ना. आता मी या पद्धतीने हलवते. हे असं याला म्हणजे असे झाकणाचं हे पकडण्यासाठी आणि मी ते 2 हातामध्ये पकडले आणि फक्त असं मागं पुढं असं डबा केला जाईल. काही मिनिटांमध्ये लगेच आपल्याला कळत. आता कोणी म्हणत काही या डब्यालाच लोणी लागतं, मग ते पण कसं काढायचं ते पण पाहू. म्हणजे आता आजी म्हणते थोडं सुद्धा व्हायला जात नाही. असं 2 मिनिटं हलवलं की लगेच आपले लोण्याचे गोळे बनवायला बनतात. मधून आपण झाकण उघडून पण दाखवते. बघा आता हे सगळं मिक्स झालेलं आहे आणि आता याचं थोडं लोणी व्हायला पण लागलेले लोणीचे गोळे. खिचडी साबुदाण्याची गोड बंद कर
आता 2 ते 3 मिनटं झालेले मी असं हलवते आणि नाही निघालं तर अजून एखादं मिनटं वाढवं हलवलं तर काहीच अडचण नाही आणि एवढं काही ताकद लावावं लागत नाही त्याला. आता हे जे आहे त्याच्यात असं म्हणजे गडद दिसत होतं, आता हे दिसतंय का याच्यातून लोणी निघतंय आपल्याला दिसतं. पण आता याचं झाकण खोलू, आता हे चिकट झालेलं आहे त्याच्यामुळं म्हणजे विश्वास बसत नाही असं हे लोणी झालेलं आहे बघा. अजिबात विश्वास बसत नाही एवढं लोणी आलेलं आहे आणि ताक बाजूला झालेलं आहे. हे बघा नुसते लोण्याचे गोळेच आलेले आहे. हे बघा एवढं असं घट्ट लोणी नुसतं लोणी आलेलं आहे. हे बघा आजीची मस्त अशी आयडिया आणि एकदा या पद्धतीने तूप काढून बघा. आता हे आपण चाळणीतून चाळून घेऊ. आता हे जे लोणी आहे ते जेवढं निघन असं तेवढं या चाळणीत काढून घेतलेलं आहे. बाकीचं आपण गाळून घेऊ. हे बघा एवढ्याशा साईमध्ये एवढं असं लोणी निघालेलं आहे आणि मग तूपही तेवढंच निघाल म्हणजे जेवढी साई तेवढं तूप मग लोणी. आणि हे बघा अजून खूप असं लोणी आहे. चांगलं घेतलं. आता हे जे लोणी आहे ते काढून घेऊ आपण, काढून घेऊ. आता या ज्या डब्यातलं आहे ते सगळं याच्यात गाळून घेतलेलं आहे म्हणजे तूप निघालेलं. आता हा डब्बा पण त्याला म्हणजे काही एवढं काही लोणी नाही आहे पण ते लोणी पण त्या डब्याचं लोणी काढायचं आहे आपल्याला. आता मी एकीकडे पाणी तापवायला ठेवलेलं आहे. तेवढ्या वेळेमध्ये आपण हे लोणी जे आहे ते स्वच्छ असं धुवून घेऊ. आता हे जे लोणी आहे ते पाण्याने चांगलं असं धुवून काढू. सगळीकडून असं पाणी ओतलं की आपाप जे जास्तीचं ताक आहे याच्यामध्ये शिल्लक आहे ना ते आपाप निघायला जातं. आता पुन्हा मी अजून 1-2 पाण्याने असं सगळं हलवून हे धुवून काढते म्हणजे त्याचं जे जास्त ताक आहे. आता हे चाळणीला लागलेलं लोणी ते पण जास्त लागत नाही ते पण आपण पाहू आणि याला लागलेलं डब्याला लागलेलं तेही पण आपण सगळं काढू कारण आपल्याला अजिबातही वायला घालायचं नाही आहे. बघा आणि आता फक्त लोणी 2 ते 3 पाण्याने मस्त असे लोणी धुवून घेतलेलं आहे. आता हे थोडे वेळ असं साईडला ठेवून देऊ. आणि आता हे जो डब्बा आहे त्याच्यासाठी जास्त पण नाही कारण हा उकळता पाणी घेतलं तर हा डब्बा जो आहे तो असा वाकडा तिकडे होईल म्हणून जास्त पण नाही आपल्याला थोडंसं अगदीच म्हणजे ताप आंघोळीला जसं पाणी घेतो त्या पद्धतीने मी अशा वाफा निघत आहे. जास्त पण नाही असं पाणी घेतलेलं आहे उकळून आणि थोडं टाकून पुन्हा ते जे झाकण आहे ते लावून त्याच पद्धतीनं आपण जसं तूप काढलं अगदी 1 सेकंद 2 ते 30 सेकंद या पद्धतीने असं एकदम सोप्या पद्धतीने. आता याच्यातलं जे लोणी ते काढून घेऊ आणि चाळणीचं पण आपल्याला त्याच पद्धतीने काढायचं आहे. बघा त्याच्यात आता धुतलं पाण्याने धुतलं का अजिबातही शिल्लक राहत नाही. हे बघा याच्यातलं सगळं जे लोणी आहे ते निघालेलं आहे. साध्या पाण्याने धुतलं हे एकदम मस्त असं हे आपलं जे डब्बा आहे तो निघतोय. साध्या पाण्याने धुतला तर आपला डब्बा निघालेला आहे एकदम स्वच्छ असा. काही साबण ते न लावता डब्बा एकदम स्वच्छ निघालेला आहे आपला. बघा बघू शकताय अजिबातही लोणी नाही आहे. काही कमेंट येतील का निम्म लोणी डब्यालाच लागतं पण तसं काही होत नाही. आता मी हे सगळं दाखवलेलं आहे. आता ही मला जे लोणी धुतलेलं आहे ते पण टाकून घेतो. चाळणीला पण अजिबात शिल्लक नाही असं हाताने व्यवस्थित काढलं की चाळणीलाही अजिबात शिल्लक नाही आहे काही.
एवढ्या जागेत जे लोण्याचा गोळा होता तेवढ्याच जागेत आहे फक्त. आणि ते लोणी काढू आणि ते लोणी ही चाळण जी पाणी टाकताना ताकामध्ये टाकायचं. म्हणजे जे लोणी आहे थोडंफार, जास्त पण नाही, एक थेंब ते ताकात जाईल. आणि त्या ताकाची कढी केली की ते ताकाची कढी एकदम मस्त खमंग अशी कढी लागते थंडीच्या दिवसामध्ये प्यायण्यासाठी. ताकाची कढी आता हे जे लोणी आहे ते कढवण्यासाठी ठेवून देऊ. आणि याच्यात पाणी मी उकळते केलेलं आहे ते त्याने अशी चाळणी या पद्धतीने सगळीकडे पाणी टाकून देते उकळतं. थोडंफार लोणी जे आहे ते याच्यात दिलं आणि ते आपण या ताकामध्ये टाकून देऊ. म्हणजे आपलं ताक पण होतं आणि लोणी पण होतं. आता हे जे लोणी आहे ते काढवण्यासाठी मी गॅसवर ठेवते. लोणी वितळून द्यायला गॅस फुल ठेवलेला आहे. आणि त्यानंतर मग अगदी गॅसची फ्लेम लो ठेवली आणि मग ते तूप कढवायचं आहे. यामुळे तूप आपलं एकदम मस्त असं होतं. आता हे तूप काढवण्यासाठी ठेवून दिलं आहे. आता लगेच हे लोणी सगळं वितळलेलं आहे. आता गॅसची फ्लेम एकदम कमी केलेली आहे मी. आजीने कमी गॅसमध्ये आपल्याला हे तूप काढवायचं आहे. आता तूप काढवण्याची पद्धत जवळजवळ सगळ्यांनाच माहिती आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये पण खूप वेळ दाखवलेली. यामध्ये आपल्या म्हणजे असं नागिनीचं पान किंवा खायचं पान, खाऊचं पान ते टाकायचं किंवा तुळशीचे पानं असं टाकलं की तूप एकदम सुगंधित असं होतं. नागिनीचं पान वेल तेवढं. आता आजी म्हणे नागिनीचं पान आण. आता आमच्या तरी वेल आहे म्हणून आजी म्हणते नागिनीचं एक पान आण. हा आणते. आता हे जे पान आहे नागिनीचं आजीने आणायला लावलं ते स्वच्छ धुतलं. आता थंडीच्या दिवसात मावा पडतो. इथे हे जे पान आहे ते एकदम मोठे मोठे असे होते. आता हे पान आहे ना ते कढवायला टाकू. आणि या पद्धतीने मस्त आपलं तूप पिवळट धम्मूक असं तूप झालेलं आहे. अजिबातही जळालं किंवा कच्चं नाही. कच्चं असलं की जास्त दिवस टिकत नाही, आंबूस वास येतो. आता हे जे तूप आहे ते आता याचं मस्त असं तूप झालेलं आहे बघा. पिवळं धम्मूक असं तूप झालेलं आहे आणि अजिबातही शिल्लक बेरी नाही. आता या बेरीचे पण आज आपण मोदक बनवू गणपती बाप्पांसाठी. आता ही जी शिल्लक बेरी ती काढून ठेवू आणि याच्यातच आपण बाप्पांसाठी मोदक बनवू. त्याचे आपण मोदक बनवू. आता मी याचं तूप काय एवढं काढलेलं नाही, थोडं तसंच ठेवलं. आता ही जी बेल आहे आता काढून घेतली. बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी बेसन पीठ भाजायला आता ते कढईमध्ये आधी भाजून घेऊ. तूप टाकता बेसन. आता ही तुपाचीच कढई आहे. थोडं असं हे बेसन पीठ भाजून घेऊ आणि बेसन पीठ भाजल्यानंतर मस्त सुगंध येतो. त्यानंतर आता ही जी शिल्लक बेरी होती ती पण त्या भाजलेल्या बेसन पिठात टाकली आणि छान असं ते दोन्ही मिक्स करून घेतलेलं एकजीव केलाय. सुजी आहे ती भाजून घेतली एका गॅसवर. आता ही बेरी आणि बेसन पीठ छान मिक्स झालं. थोडंसं असं कापड दिसत असेल पण मोदक बनल्यानंतर ते एकदम पिवळे दिसणार आहे. ते कसं काय तेही बघू. आता ही जी भाजलेली सुजी आहे तीही यामध्ये टाकली आणि पुन्हा एकजीव केलं. थोडंसं तूप टाकून भाजून घेतलं. आता हे भाजत आलेलं आहे बेसन पीठ आणि ते मग त्याने तूप सोडलं. आता
आता इकडं एक छोटी वाटी साखर घेतली, तेवढीच वाटी पाणी घेऊन एक ताळी पाक बनवला आणि छान झाला. या बेसन हातात हातात पिठामध्ये घेता येतं. भाजलेल्या बेसन पिठामध्ये टाकला. मस्त झाला ना. काही मिनिटातच असा घट्ट असा गोळा झाला. तुला फुल भेट